6 वर्ष कशी जात आहेत आपल्यालाही कळत नाही. जाता जाता 6 वर्ष झालं तरी या मंदिराचा काम पूर्ण होत नाही. कार्यक्रम मात्र अत्यंत भव्य दिव्य होता. हा भव्य दिव्य होण्याचे सर्वात कारण भगवान मल्लिकार्जुनाचं आहे. मल्लिकार्जुनाचे स्मरण करून दोनच मिनिटाचे प्रार्थनिक रोजच ऐकत असतात. मी जास्त वेळ घेत नाही. वेळ घ्यायचा काही माझ्याकडे नाही, काही पक्षी सुद्धा नाही. पण सांगत असताना समारंभामध्ये ज्याने ज्याने आपल्याला या ठिकाणी या मंदिरासाठी मदत केली, या गुरुदेवी मार्गदर्शन केलं, त्यांचं आशीर्वाद झालं, आशीर्वाद झाला. आणि 1 महिन्यामध्ये श्रावण जे श्रवण करायचं होतं ते सगळं आपला समोर ठेवलं. अनेक गुरुवारी आपणास अनेक दाखले पुस्तक दिले. संपूर्ण 30 दिवस 30 पुष्प होऊन झाली. पहिल्या दिवशी आम्ही म्हणत होतो एक पुष्प होईल तर किंवा फक्त पाकळीच होते की काय घ्यावेला. कार्यक्रमाचा जो सोहळा होता आणि श्रोते मंडळी भक्त मंडळीची संख्या कमी झाली. मला वाटायला लागलं की काही पावसामुळे येत नाही. पण दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून जर बघितलं तर 5 दिवसामध्ये संपूर्ण वाढ होती की काय असा प्रसंग झाला. आणि पूज्य गुरुवर्य डॉक्टर सीबीएस शिवाचार्य स्वामी हे पहिल्या 5 दिवसात संपूर्ण हे प्रांगण भरून काढ त्यांच्या वाणीनं हा संपूर्ण त्यानंतर पाठीमागे बघितलेच नाही. कोणी गैरहजर झालेलं तुम्हाला दिसत नाही. सर्वांनी हजरी लावली. तुम्ही सर्वजण आलात, सर्वांचं मार्गदर्शन लावलं. आणि ज्याने ज्याने गेल्या 30 दिवसामध्ये अन्नदाता सुखी भव या प्रत्येक दिवसासाठी एक परिवार या ठिकाणी अन्नदान करतो. गुरुवर्य ज्ञानदान करतात. ज्ञानदासाबरोबर अन्नदासाचं कार्य एक कुटुंब करतं. पण दररोज हजारो भाविक त्याचा लाभ घेतात. काही जण आमचा फेक नवीन तयार करून हा अन्नदानाचा उद्योग कशासाठी पाहिजे असं म्हणतात. याच्याकडे आम्ही नाही लक्ष दिलं. 5-5 दिवसापासून 9 वर्षापासून अन्नदान महादान आहे, अनेक दान आहे, रक्तदान आहे, ज्ञानदान आहे. त्यापैकी एक आपल्याला शेतकऱ्याला माहिती करतो हा उद्योग कशासाठी पाहिजे असं म्हणता येतो. पण एक कुटुंब देतो. आज आम्ही घरी बोलवतो, सत्काराच्या पूजेला बोलवतो आणि कामासाठी बोलवतो. पण घराकडे एक छोटीशी जागा नाही. आपण बोलवले नसतात पाहुण्याला मात्र एखाद्या कार्यालयामध्ये घरी सत्कार्यालय प्रसाद कार्यालय असं न होता अनेक कार्यकर्ते आपली भावना व्यक्त केली. माझ्या घरी कार्यक्रम करू, मंदिरामध्ये येणार ठीक आहे. आज निरंतर हा प्रोग्राम उपक्रम आम्ही आहोत. अशा हा उपक्रम नीती नियमाला भारत राहिला. गेल्या 6 वर्षापासून परमेश्वराचा आशीर्वाद लाभले आणि गेले 6 वर्ष मंदिरही भव्य बनत गेलं, कार्यक्रमही भव्य दिव्य होऊन गेले. त्याला तुमचा सर्वांचा प्रतिसाद या ठिकाणी असतो. आजच्या दिवशी उत्तरार्धामध्ये पहिल्या 5-6 दिवसामध्ये प्रवचन केल्याच्या नंतर दुसऱ्या वेळेला आम्हाला या ठिकाणी जवळच्या 2 दिवसाकरता सेवाई महाराज यांनी हरी शिवपाठ हरिपाठ सांगून दिला. त्यांनी 2 दिवसाचा प्रवचनाचा कार्य केला. नंतर पूज्य श्री श्रीरामजी महाराजांनी केला 2 दिवसासाठी. नंतरच्या दिवशी पूज्य नागरिक महास्वामींनी गाड्यापूर या ठिकाणी आले. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही पंढरपूरच्या वास्कर संप्रदायाकडे हरिभक्त परायण ब्रह्मचैतन्य श्री महाराज रघुराज महाराजांचा भगवत दिव्य असं या ठिकाणी कीर्तन झालं. त्याच्यानंतर आणखी सदाशिव महाराजांनी आपलं प्रवचन दिलं.